भी माननीय नाना भाऊ पटेले सर को हमारी समस्याओं से मजीद भाई ने जैसा अवगत कराया है, मैं उनको निमंत्रण देता हूं कि वो अपने कुछ शब्द से हमें अवगत कराएं। मोटार वाहक चालक संगठन की ओर से आज हमारे नांदेड़ के पवित्र स्थल पर हम सबका स्वागत आप लोगों ने किया, इसलिए शुरुआत में मैं आपको बहुत धन्यवाद देता हूं। और मोटार वाहक चालक संघ जो है, उनकी आप बीती उनको शुरू है तकलीफ, इस सब बात को अवगत कराने के लिए हमारे कांग्रेस की ओर से ये संगठन का निर्माण किया गया और उसके विभागीय अध्यक्ष हमारे प्यारे भाई माजिदुल्ला खान साहब, सत्तार खान साहब, इनको हमने बनाया और थोड़े ही दिन में पूरे औरंगाबाद विभाग में माजिदुल्ला साहब ने हमारे सभी मालक चालक ये लाइन के सब लोगों को इकट्ठा किया और आज आप सबको यहाँ पे मिलाया। मैं इसलिए माजिदुल्ला खान साहब का भी बहुत बहुत धन्यवाद करना चाहता हूँ। इस कार्यक्रम में उपस्थित हुए हमारे लोकप्रिय विधायक माधवराव पाटिल जवाड़कर, हमारे दूसरे विधायक मोहन अन्ना अंबरडे, हमारे शहर के कांग्रेस के अध्यक्ष माजी महापौर अब्दुल सत्तार साहब, इस कार्यक्रम में उपस्थित हुए हमारे अल्पसंख्यक सेल के अध्यक्ष और माजी विधायक डॉक्टर वजाद मिर्जा जी, इस कार्यक्रम में आए हुए हमारे साजिद शेख साहब, जो हमारे सेल की कंट्रोल उनके कब्जे में है, जिनके माध्यम से ये संगठन का निर्माण किया गया, वो प्रज्ञाताई वाघमारे, दीपा चक्रवर्ती, धनराज राठौड़, आनंद चौहान, हमारे एकनाथ मोरे साहब, इंद्र सिंह शाहू, जहीर भाई, वजीर भाई, पप्पू कोंडेकर, जिन्हें मार्गदर्शन किया, जो अभी हमारे ही महाविकास अघाड़ी में है। पहले थोड़ा सा साला दो टोक थी, वो अब हमारे ही साथी है और बड़ा अच्छा लगा मुझे इनसे मिलके। हम जब राजनीति में नहीं थे, कोई दल में नहीं थे, तब हम लोग दोस्त थे। आज भी हम दोस्त। देखो, ऊपर वाले का कर्म ऐसा है कि आपको खींच के सत्तार साहब के साथ ही लाके खड़ा किया। तो हमारे सभी साथी और यहाँ पर आए हुए सभी हमारे भाई, मूल सब्जेक्ट है कि जो इश्यूज है, महाराष्ट्र में भ्रष्टाचारी जो सरकार है उसको क्रिएट करते जा रही है। जब महाराष्ट्र में 2019 का चुनाव हुआ, तब महाराष्ट्र विधानसभा का अध्यक्ष करके मुझे आपके आशीर्वाद से मौका मिला। और जब ये इशू मेरे पास आया, बॉर्डर चेक पोस्ट पे जिस तरह से भ्रष्टाचार हो रहा है, उसके बारे में जब मेरे पास रिपोर्ट आया, तो हमने सेक्रेटरी को, हमारे परिवहन विभाग के जो कमिश्नर होते हैं उनको और मिनिस्टर को, सबको बुलाया। और जब मैंने यहाँ की कंप्लेंट ही देखी, क्योंकि ये चेक पोस्ट इसलिए बनाए गए थे उस समय क्योंकि ये जीएसटी कानून नहीं आया था, वैट सरकार ने निकाल दिया था, और इसलिए
ऐसे चेक पोस्ट कर कर जहाँ पे चोरियाँ होती है ये होती है, उसके लिए उस समय में पूरे देश में इस तरह के चेक पोस्ट बनाए गए। उसमें सुविधा पूरी होना चाहिए, रहने की व्यवस्था होना चाहिए, नहाने की व्यवस्था होना चाहिए, बाथरूम होना चाहिए, खाने की व्यवस्था होना चाहिए, सब है उसमें प्राविधान है। अभी ये कोई भी चेक पोस्ट पे अपने को कोई सुविधा देखने नहीं मिलती। एक मैं खुद मैं इसलिए मैंने आपका जो इशू पहला नंबर का ही है उसी पे मैं बात करता हूँ। और तो भी हमारे को जबरदस्ती अदानी के लोग वहाँ पर जबरदस्ती हमसे पैसे वसूल करते हैं। पहले तो जो मेरे सामने हम लोगों को पता लगा था कि अमित शाह का आदमी बैठा है, कोई पटेल है, आपको भी उसका नाम पता होगा, कोई पटेल ही नाम है उसका। तो हमने मुख्यमंत्री जी उद्धव ठाकरे साहब थे, उनको भी इस बात को कहा, लेकिन उस समय कोरोना का पीरियड आ गया और कोरोना का पीरियड की वजह से वो सरकार अपने घर में और तुम अपने घर में, क्योंकि मोदी जी की कृपा इतनी जोर पर है कि आपको लॉकडाउन कर दिया। मुझे बचपना याद आ गया था। उस समय हम लोग बचपन में एक स्टैचू खेल खेलते थे। तो दोस्तों में जब बचपन में किसी को ये करने का तो स्टैचू बोल दो तो वो ऐसे ही खड़ा रहेगा, जब तक उसको दूसरी बार स्टैचू नहीं बोलेगी तब तक हटेगा ही नहीं। ऐसा हमारे बचपन में खेल था। अभी तो सब मोबाइल में खेल आ गए, ये जनरेशन को स्टैचू नहीं पता लगे कि माजिद भाई अपने को अभी ये खेल अपने ज़माने का खेल था, बराबर है ना, याद आ गया ना आप लोगों को सबको। अभी का वो खेल नहीं है। तो मुझे मोदी ने भी ऐसा जब लॉकडाउन किया तो उनने भी वैसे ही कर दिया स्टैचू जैसे। जब तक मैं बोलूँगा नहीं, जब तक लॉकडाउन ख़त्म नहीं होगा जब तक तुम अपने घर में रहो, कुछ नहीं। ट्रक बंद हो गई, बसेस बंद हो गई, रेलवे बंद हो गई, विमान बंद हो गए, सब बंद हो गए। अगर कोई बाहर निकल गया तो उसको FIR और कार्रवाई शुरू। और ये सब चीज़ें जब देश में हो रही थी तब हम लोगों की सरकार थी, महाविकास आघाड़ी के उद्धव ठाकरे साहब उस समय के मुख्यमंत्री थे, हम विधानसभा अध्यक्ष थे। तो लेकिन कुछ कर नहीं सके। जैसे ही कोरोना खत्म हुआ वैसे ही खोखे की सरकार महाराष्ट्र में आई, असंवैधानिक सरकार आई। अब खोखे की सरकार इसलिए बोली जाती है कि खोखा दो और बोका लो। अभी महाराष्ट्र में ऐसा चल रहा है कि लूटपाट चल रहा है। ऐसा कोई क्षेत्र नहीं है, तुम्हारा ही क्षेत्र नहीं है, ऐसा कोई क्षेत्र नहीं है जिससे लूटा जा रहा है। हर क्षेत्र से जो मेहनत करने वाले लोग हैं, ऐसे भी क्षेत्रों में लूटा जा रहा है जिसमें आपका भी क्षेत्र आता है। स्वाभाविक है आप लोग परेशान हो, और इसलिए आपने कहा कि आने वाली सरकार महाराष्ट्र में महाविकास आघाड़ी की बनेगी और हम लोग आपके साथ हैं, इसलिए मैं आपको धन्यवाद देता हूं। और एक बात है कि ये जो है महाराष्ट्र में जब महाविकास आघाड़ी का सरकार आने के बाद पहला डिसीजन जो रहेगा कि ये बॉर्डर चेकआउट ही ख़त्म कर दिया जाएगा और इसका इशू नहीं है, क्योंकि जब इसका इशू नहीं तो कहाँ है। सेकंड, ये आपका वही बंद करने का ही आपने कहा है, काटे वाले का प्रत्येक गाडी पासून विनाकारण 218 रुपये घेते। आता आपल्याजवळ धर्मकाठ आहे, आपण एकदा लोड केलं, आता सगळे इलेक्ट्रॉनिक सिस्टीम आहे। आता या इलेक्ट्रॉनिक सिस्टीममध्ये एकदा आपण लोड केलं, त्या इलेक्ट्रॉनिक सिस्टीममध्ये आपल्याला कुठल्या मशीनवर त्याचा काटा केला, ती पण मशीन इलेक्ट्रॉनिक आहे। आता काही आपण काही वेगळ्या मशीनी लावत नाही, त्या सगळ्या मशीनी इलेक्ट्रॉनिक आहे, तर त्याला लिंक करता येतं। एकदा आपण काटा केला, आता काय झालं की RTO मध्ये सुद्धा आता तर मधल्या काळात तर माझ्याकडे ड्रायव्हर लोक आलेत। ड्रायव्हरांचं म्हणणं होतं की जो कायदा सरकारने आणला की तुमचं काही तिथं फॉल्ट निघाला तर त्याला जेलमध्येच टाकायचं है ना मधात। तर अनेक लोक ड्रायव्हर लोक तर नोकरी सोडून चालले गेले, गाडी बंद करून टाकली। मधातला काळ आला होता, त्यावेळेस माझ्याकडे अनेक ड्रायव्हर आले, मालक पण आले। मी त्यावेळेस
जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यात होतो. जळगावच्या जिल्ह्यामध्ये सुद्धा आपली ही संघटना फार मजबूत आहे. त्यावेळेस मग मी सेक्रेटरीशी बोललो. सेक्रेटरीला सांगितलं की तुम्ही लोकांनी का म्हणजे कोणालाही किती लोकांना कसंही त्रास द्यायचा कसं काम चालेल. मी परिवहन सेक्रेटरीला जेव्हा सांगितलं मग त्यांनी सांगितलं की साहेब आमच्या लक्षात नाही, खालच्या पातळीवर चाललेलं आहे, आम्ही याच्यातला बदल करतो. मी चीफ सेक्रेटरीशी बोललो, कारण की यांच्याशी मंत्र्यांशी बोललं म्हणजे ते काय धंदा अजून नवीन उघडतात. हे धंदा उघडायला एक्सपर्ट आहेत. राज्याचं सरकार जे आहे त्याला एखादी गोष्ट सांगली की ते नवीन धंदा उघडतात. म्हणजे सांगायचं तात्पर्य असे कायदे बनवतात की म्हणजे आपल्याला किती लुटता येईल, किती त्याच्यावर प्रेशर बिल्टअप करतात त्याचं हे कारण आहे. त्याच्यामुळे हा जो काट्यावल्याचा इश्यू आहे हा सुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये वजन तर करावं लागेल, कारण की वजनाचा जो इश्यू आहे, ओव्हरलोडचा जो हे आहे त्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. आणि त्याचं कारण असं आहे की आम्हाला RTOला द्यावं लागतं, त्याच्या एजंटला पैसे द्यावं लागतं, डिझेल महाग झालं, सगळं झालं. मग आम्हाला कुठला तरी भाडा घेऊन जातो आहे तो परवडला पाहिजे म्हणून त्याच्यात ओव्हरलोड करतो. त्याचं कारण ओव्हरलोड करायचं कारण नसतं बेफजूल, कारण की जितका ओव्हरलोड करू तेवढी मशीनवरही ताण पडते, टायर पण आपले जातात, उलटं नुकसान आहे. मला तुमचा धंदा माहीत नाही, पण जे काही त्याच्यातल्या ज्या लाईनी माहीत आहेत मला त्याच्यावरचा मुद्दाम तुम्हाला उल्लेख करतो. तर याच्यामध्ये जेव्हा करप्शन बंद झालं तर मला असं वाटतं की कुठलाही ट्रक मालक, कुठलाही ट्रक ड्रायव्हर ओव्हरलोड वाहतूक करणार नाही. त्याच्यामुळे दोन फायदे होणार. एक तर आमचे रस्ते चांगले राहतील. आज महाराष्ट्रामध्ये तुम्हाला रस्ते तर आता त्या ड्रायव्हर लोक कशी गाडी चालवतात त्यांचं त्यांनाच माहिती आहे. अनेक भागात हायवेवर गड्डे पडलेले आहेत, मोठे मोठे गड्डे पडलेले आहेत. सगळीकडे गड्ड्यांचं साम्राज्य निर्माण झालं. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो की हा जो तुमचा सेकंड इश्यू आहे त्याही इश्यूला आपण महाराष्ट्रामध्ये एकदम पारदर्शक करू, ज्याच्यापासून तुम्हाला कुठलाही त्रास होणार नाही आणि पैसेही वाचेल अशा पद्धतीचा तो कायदा आपण महाराष्ट्रामध्ये उभा करू. RTO ऑफ फी इंटरनेट आता दोन गोष्टी आहेत. आता ऑफलाईन आणि ऑनलाईन या दोन गोष्टी ज्या आहेत, आता अनेक ठिकाणी नेटच मिळत नाही, त्यांचा ॲप पण बंद असतो. आता या सरकारला दोन गोष्टी करता येतात की बाबा ऑफलाईन पण तिथं व्यवस्था करता येतं, पण तुम्ही वेळेवर सगळं तयार केलं नाही तर तुमच्या दंड ठोकायसाठी ती तयारी पुन्हा असते. म्हणजे तुम्ही ऑनलाईनच करावा आणि वेळेवर केलं नाही तर तुमच्यावर दंड करायची अशी ती प्रक्रिया आहे. त्यामुळे दोन्ही प्रक्रिया याला महत्त्वाची आहे. आम्ही आता आपल्या इथं तर तुम्हाला सांगतो, आता अलीकडे आपण पाहत होतो की जिओ आपला चांगला चालेल. मी आता नांदेडमध्ये एका त्या हॉटेलला थांबलो, तिथं जिओ चालत नाही. म्हणजे काही ठिकाणी तुमचं BSNL तर कुठेही चालत नाही, काही ठिकाणी आयडिया चालतं, काही ठिकाणी ओढा चालतो. सांगायचं तात्पर्य असं की नेटचा जो इश्यू आहे, आता सगळेजण तो काय म्हणते त्याला वायफाय घेऊन तर फिरणार नाही. आखरी या सगळ्या प्रक्रियेमध्ये यालाही आपल्याला सुधारणा करता येईल. हे काही देवाच्या घरचं ठरलेलं नाही, ही आपल्याला वेळेवर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टीला त्या ठिकाणी दुरुस्त करता येईल. ते चौथा पण तुमचा तोच आहे. RTO ऑफिसच्या कोणी संबंधित कर्मचारी अधिकारी रजेवर गेला तर 2-2 दिवस किंवा त्यापेक्षा 4-4 दिवस गाडीवाल्याचे कामं थकीत आहे. याला एक टाईम पिरियड आपण देऊ. ह्या व्यवस्थेला आता काय झालं की मालक चोर असेल तर नोकर चोर होतोच ना. राज्यातल्या सरकारला कर्मचाऱ्यांनी पैसे गोळा करून द्यावं असं सरकारचं मत आहे. तर सरकारचं मत असेल तर हे काय आपल्या पगारातून थोडी पैसे देणार आहेत. त्याच्यामुळे या पद्धतीच्या अडवणी करायच्या, 2-2, 4-4 दिवस त्यांचे कागद बरोबर करायचे नाही, अडवून ठेवायचं आणि मग त्याच्याकडून पैसे घ्यायचे आणि मग पैशातलं तिथून व्यवहार चालायचं. त्यामुळे याच्यातली ही पारदर्शकता आपल्याला आणता येते. सरकार एकदम क्लिअर राहिलं
तर हा जो विषय तुमचा आहे त्याच्यामध्ये आपल्याला हे जे काही कर्मचाऱ्याकडून जो त्रास होतो तो आपोआप आपल्याला थांबवता येते आणि त्यासाठी पण आपण सरकार म्हणून तो पद्धतीचा प्रयत्न करू आणि निश्चितपणे त्याच्यामध्ये न्याय देण्याची व्यवस्था करू. जर गाडीवाल्याचे काही कामाचे पेपर वगैरे थकीत राहिले तर त्याला म्हणतात की सदरची फीस भरा, अपलोड करा, नंतरच तुमचं काम होईल. तेच मी तुम्हाला मगाशी सांगितलं की ह्या सगळ्या गोष्टी तिथून सुरू होतात आणि याच करप्शनाच्या व्यवस्थेला आपण थांबवलं तर हे आपोआप सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये दुरुस्त केल्या जातात. वरून आपल्याला माहितीसाठी सांगतो की हे विभाग सगळे रेवणी देणारे आहेत. एक्साईज असेल, परिवहन असेल, सरकारच्या इन्कमची व्यवस्था याच्यामध्ये होते. पण या ठिकाणी अनेक पदं भरलीच गेली नाही, पदच भरली गेली नाहीत. RTOची पदं भरली गेली नाहीत, तिथल्या कर्मचाऱ्यांची पदं भरली गेली नाहीत. त्याच्यामुळे थोडक्या कर्मचाऱ्यामध्ये तिथं काम चालतं आणि म्हणतं आमच्यावर खूप कामाचा बोज आहे, त्याच्यामुळे आम्ही काय करणार. त्यामुळे इथले पहिले पदं भरणं, एक्साईज डिपार्टमेंटमध्ये सुद्धा तीच परिस्थिती आहे, पदच नाही. त्यामुळे जिथून याला सरकारला जे काही निधी उपलब्ध होते त्या ठिकाणी हे सगळे पदं भरून याच्यातही पारदर्शकता आपल्याला उभी करता येईल आणि तसेच वेळेवर वाहन चालकांना येणाऱ्या अडचणीत अधिकारी व कर्मचारी जाणून बुजून ते मी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे टोल नाका बंद करण्यास लावावे. टोल नाल्याची मुदत पूर्ण झाल्यानंतर सुद्धा गाडीवाल्यापासून वसुली चालू आहे. हे बरोबर आहे. तर भ्रष्टाचारी सरकारच महाराष्ट्रात आहे तर हे राहणारच आहे आणि सेंट्रल गव्हर्नमेंट आदेशप्रमाणे 60 किमी एक टोल असलेले पाहिजेत. परंतु नांदेड जिल्ह्यात हे महाराष्ट्रात सगळीकडेच आहे. टोल माफियांचं मोठं राज्य आहे. गडकरी सांगायचे की आमचं सरकार आलं तर आम्ही टोल मुक्त महाराष्ट्र करू. त्यानं टोल युक्त महाराष्ट्र केलं. यांचं झालं उलटं काम आहे. हे जे करू नाही म्हटलं की ते उलटं करतात. हे गडकरीची लाईन होती आणि ह्या फडणवीसाची की आमचं सरकार आलं तर महाराष्ट्र टोलमुक्त महाराष्ट्र राहील. म्हणजे 70 किलोमीटरचं जवळपास 60 किलोमीटरचं आपल्याला 60 किलोमीटरच्या मधात कुठलाही टोल तिथं राहता कामा नये अशी ती नॅशनल हायवेचं त्याच्यात नियम आहे. तुम्ही 40 लिहिलं आहे, काही ठिकाणी तर 30 किलोमीटरवर पण आहे. महाराष्ट्रामध्ये कोणी पण आपलं दुकान कुठेही लावते आणि त्याला ॲथेंटिक परवानगी सरकार देते. अशा पद्धतीचं चित्र पाहतो आणि प्रत्येक ठिकाणी टोल आणि म्हणून केंद्र सरकारच्या नियमाप्रमाणे या टोल परिस्थिती नसेल आणि त्याला 40 किलोमीटर 30 किलोमीटरवर असतील ते सगळे काढून 60 किलोमीटरच्याच अंतरावर सगळे टोल. मी आता त्यांच्यासारखं घोषणा नाही करणार की टोलमुक्त महाराष्ट्र करणार. नाही तर हे दिल्लीवाले म्हणतील की तुम्ही आम्हाला पैसे द्या सगळे राज्यातून. कारण की आपल्याला लक्षात असेल की आमचं सरकार महाविकास आघाडीचं होतं ते कोरोनाच्या काळामध्ये हे टोल सगळे बंद होते. तर यांनी काय केलं की योजना काढली टोलवाल्यांसाठी. केंद्राच्या तिजोरीतून पैसे थोडेफार आणि राज्याच्या तिजोरीतून पैसे त्यांना टोलवाल्यांना द्या, तेवढे दिवस टोल त्यांचा बंद होता म्हणून. म्हणजे असा नियम काढला. त्यामुळे मला टोलमुक्त मी म्हणणार नाही जिथपर्यंत केंद्रामध्ये इंडिया आघाडीचं सरकार येणार नाही आणि मोदीचं सरकार जाणार नाही तिथपर्यंत मी तुम्हाला टोल मुक्त म्हणणार नाही. पण जेव्हा केंद्रात सरकार आलं हे आत्ता आपण तुम्हाला सांगतो की आपले हे हायवे बनतात आहेत. डिझेलमध्ये आपल्याकडून 18 रुपये पर लिटरवर रस्ते विकासाच्या नावाने घेतले जातात. शेष 18 रुपये पर लिटर डिझेल आणि पेट्रोल दोघांवरही. हे रस्ते सगळे आपल्या पैशांनी तयार होतात आहेत. हे काही केंद्राच्या पैशांनी नाही होत आहे किंवा राज्याच्या पैशांनी होत नाही आहे. हे पैसे आपल्याला डिझेलच्या माध्यमातून घेतले जातात. म्हणजे ज्यावेळेस अटल बिहारी वाजपेयीचं सरकार होतं या सरकारने 1 रुपया प्रधानमंत्री सडक योजनेसाठी डिझेल आणि पेट्रोलवर घेण्याचा निर्णय घेतला आणि तो रस्ते विकासासाठी घ्यायला गेले आणि म्हणून प्रधानमंत्री सडक योजना बनायला सुरुवात झाली. डॉक्टर मनमोहन सिंग साहेबांचं सरकार आल्यानंतर डॉक्टर मनमोहन सिंग साहेबांनी सुद्धा ती योजना कंटिन्यू ठेवली आणि 1 रुपया
डिझेल पेट्रोलवर आपल्याकडून शेअर्स घेतला जात होता. जसं मोदीचं सरकार आलं, या सरकारने पर लिटरवर 18 रुपये डिझेलवर त्यांनी शेअर्स घ्यायला सुरुवात केली. 1 रुपयाचे दर वर्षाला 19,000 कोटी जमा होत होते 1 रुपयाचे. आता 18 रुपये पर लिटरवर घेतात. तर लावा तुमचं कॅल्क्युलेटर काढ, लावा हिशोब. वाहनं वाढलीत. डिझेल काही फक्त आपले ट्रक ड्रायव्हर चालवतात असं नाही आहे, ट्रॅक्टरवाला पण. आता शेतीमध्ये सगळे ट्रॅक्टरनं शेती केली जाते. मोठ्या प्रमाणात डिझेलचा वापर सुरू झाला. किती पैसा हे लोक गोळा करत असतील वर्षाला? माजिद भाई, आप समजो की कितना हिसाब लगावतो. आणि मग हे रस्ते बनत असताना हे रस्ते हे सरकारी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून एस्टिमेट केले जात नाही. याला प्रायव्हेट कन्सल्टन्सी लावली जातं. तुम्ही महानगरपालिकेला होतात म्हणून तुम्हाला अजून कळतो, सांगतो की प्रायव्हेट आता महानगरपालिकेमध्ये इंजिनियर असतात, तिथंही एक्झिक्युटिव्ह इंजिनियर असतात, सगळे अधिकारी असतात, त्यांना. पण तिथं तुम्ही प्रायव्हेट कन्सल्टन्सी लावली आणि त्यांच्या हाताने एस्टिमेट बनवून घेतले, तर जे एस्टिमेट सरकारी रेटप्रमाणे 1 लाखाचा रस्ता असेल तर 1.25 लाखात झाला, CSR वगैरे पाडला. पण हे प्रायव्हेट कन्सल्टन्सी जे तयार होतं तर 1 लाखाचा रस्ता सरळ 10 लाखात बनवतात. आत्ता काही टेंडर महाराष्ट्रामध्ये झालेत, तर त्यांचं तर तुम्हाला सांगतो की 237 कोटी रुपये 1 किलोमीटरवर खर्च करतात. हे जे आता तुमचं शक्ती मार्ग वगैरे हे सगळे आता मार्ग करतात आहेत ना, त्याचा रेटच तो आहे. म्हणजे त्याला मायबापच नाही आहे. जनतेच्या पैशाची लूट इतकी मोठ्या प्रमाणात केली जाते आणि सांगते की आम्ही रस्ते केले. मग हे रस्ते झाल्यानंतर या रस्त्याची हालत काय? आता आपण समृद्धी मार्गाचं उदाहरण घेऊ. समृद्धी मार्गाला सरकारने आम्हाला विधानसभेत सांगितलं होतं की 40 वर्ष या रस्त्याला काहीच होणार नाही. 40 वर्ष. तुम्ही मागच्या 15 ऐकलं असेल की त्या समृद्धी मार्गाला भेगा पडल्या. मग यांनी सिमेंटचे रस्ते एवढा मोठा पैसा खर्च केला, 1 लाख कोटीच्या वर खर्च केला समृद्धी मार्गावर. अजून त्याच्यावर चालूच आहे. आता तर परवा या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी एक त्याच्यामध्ये जे ॲक्सिडेंट स्पॉट आहेत त्या स्पॉटला रिपेअर करण्यासाठी अधिकाऱ्यांनी एस्टिमेट केले. ते एस्टिमेट झालं 500 कोटीचं. तर ते 500 कोटीचं एस्टिमेट झाल्यानंतर अधिकारी गेलेत, म्हणले साहेब 100 कोटी तुम्हाला भेटतील. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं का चनेफुटाने चारता मला, याला अजून जास्त ॲक्सिडेंट स्पॉट दाखवा आणि 1,500वर घेऊन जा तुमच्यासाठी पाटील लाईन. 1,500 म्हणजे चनेफुटाने नाही पाहिजे, 100 कोटी रुपये चनेफुटाने. अशा पद्धतीनेही करतात. त्याच्यामुळे तुम्हाला ह्या सगळ्या प्रश्नाला मागं जावं लागते, कारण की भ्रष्टाचारी व्यवस्था. आता अलीकडे मी तुम्हाला एक महत्त्वाची बाब सांगतो की आता मोठ्या प्रमाणात गाड्यांना आग लागण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. चालती गाडीला आग लागतं. त्याचं कारण काय माहीत आहे तुम्हाला? माहीत है? आपको पता है? उसका रीज़न ऐसा है कि अभी तक हमारे देश में जो डीजल पेट्रोल जो हम लोग लाते हैं, तो हम क्रूड लाते हैं, हम कच्चा तेल लाते हैं, फिर उसकी रिफाइनरी होती है और रिफाइनरी के बाद में वो डीजल पेट्रोल उसकी प्रक्रिया आखिरी का सब उसमें निकलता है डांबर. उसके बाद में कुछ नहीं है, तो इसलिए उसको डांबर बोलते हैं. अरे बहुत सारी चीज़ें निकलती उसकी A to Z. तो ये डीजल जो रहता था वो हमारे क्लाइमेट के हिसाब से उसको बराबर फिट था. अभी ये लोग, अमित शाह का लड़का, उनकी एक कंपनी है, उससे डायरेक्ट डीजल हम विदेश से ला रहे हैं और वो डीजल हमारे पेट्रोल पंप पे आ रहा है. उसका रेट थोड़ा कम है, इसलिए पेट्रोल पंप वाले भी वो डीजल लेते हैं. और वो डीजल डालने के बाद जो गाड़ियों की आग लगने की जो आजकल जो ज़्यादा पैमाने में बढ़ी हुई स्थिती है, म्हणजे तुम्हाला बघा आता खूप परिस्थितीमध्ये गाड्यांना आग लागण्याचे कार्यक्रम सुरू झालेला आहे. हा डिझेल जो आहे तो पहिले कच्च्या तेलाने होत होता, आता तिथून डायरेक्ट आणला जातो विदेशातून आणि त्याचा परिणाम आपल्याला या इथे पाहायला मिळत आहे. म्हणून मी तुम्हाला सांगतोय की मी वस्तुस्थिती मांडतोय. तुम्हाला बघा प्रमाण वाढले की नाही, गाड्यांना आग लागण्याचे प्रमाण वाढले की नाही.
चालत्या गाडी लागतं. पहिले लागत होतं की मागं काही तनीस गिनीस भरली राहिली, काही हे लागलं तर एखाद्या लाईटचं काही हे झालं, शॉर्ट सर्किट वगैरे ते पडलं तर त्याच्यातून आग लागायची. आता इंजिनला आग लागतं की नाही लागत? तुम्हाला मी मुद्दामून सांगितलं ते. म्हणजे आम्ही किती बारीक लक्ष ठेवतो प्रत्येक गोष्टीवर, तुमचं लक्ष राहत नाही. मतदानावर करा तुम्ही लक्ष ठेवा, बरोबर, आमच्या मायका सगळे मारा. पण मी तुम्हाला आत्ताच्या काही वस्तुस्थिती सांगितल्या, ह्या सगळ्या व्यवस्थेला महाराष्ट्रामध्ये तुम्हाला न्याय देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. काही दिवसावर आता निवडणुका आलेल्या आहेत आणि म्हणून या निवडणुका काही दिवसावर आल्या असल्यामुळे, कारण की या सगळ्या व्यवस्थेला संपवायचं असेल तर, कारण की याच्याजवळ इतका पैसा आहे, मी तुम्हाला सांगतो काही अंदाजच नाही आहे, अंदाज नाही. मी एवढे वर्ष, गेले 30 वर्ष महाराष्ट्राच्या विधानसभा आणि खासदार म्हणून काम करत असताना एवढा भ्रष्टाचार कधीच मी पाहिला नाही. म्हणजे यांना ते JCB कमी पडतं, पोकलँड घेतात, हे पोकलँड असं हे लुटतात आहे. म्हणजे तुमच्या जिल्ह्याचा एक आमदार असेल, तो आता दुसरा मोठा झाला, पण जो एक होता, आता हे दोघं जण आमच्या इथं आमदार बसलेले आहेत, हे काहीच नाही त्याच्या हिश्श्याला. तो एकटा त्याचा अगर हिशोब घेतला तो आता कमीत कमी 1000-1500 कोटीचा मालक असेल. काम न करता सरळ पैसे घ्यायची त्यांची व्यवस्था आहे. अधिकाऱ्याला सूचना आहेत, कोण आहे तर त्याचं नाव थोडी घ्यायचं असतं, तुम्हाला सगळ्यांना कळलं. म्हणून मी तुम्हाला सांगतो की या सगळ्या व्यवस्थेपासून आपल्याला एक गोष्टचं सत्य, कारण की हे लोक आता सगळे बहुरूपिया झालेले आहेत. हे वेगळे वेगळे काहीतरी सोंग करतील आणि लोकांना दिशाभूल करतील. आपल्याला सगळ्यांना जागृत राहायचं आहे आणि सगळ्यांना या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला महाराष्ट्रामध्ये निवडणुकीच्या माध्यमातून सत्तेत आणा. हे जे एवढे प्रश्न या ठिकाणी तुमच्या वतीनं माजिद उल्लास खान साहेबांनी या ठिकाणी मांडलेत, त्याला सगळ्यांना न्याय देण्याची भूमिका ही आमची राहील, ही या ठिकाणी आपल्याला ग्वाही देतो. मी खरं तर आता मला सरळ औरंगाबादला जायचं होतं, पण आमच्या प्रज्ञाताईंनी सांगितलं की भाऊ यांनी तयारी करून ठेवलेली आहे, सगळं मोठा कार्यक्रम आहे, तुम्ही नाही गेले तर सगळे नाराज होतील. म्हणून मी तिथून पळत निघालो. नाही तर मला तिथून निघालं म्हणजे आता यांना माहिती आहे, मोहनरावला माहिती आहे, माधवरावला माहिती आहे की मला त्या कार्यक्रमात निघायचं तर मला अर्धा-पाऊण तास तर त्या 1 तास तर मिनिमम लागतं, आता थांबत. तर म्हणून मी आपल्याला सांगतो की मी मुद्दामून आपल्या या कार्यक्रमाला आलो. तुम्हाला आश्वस्त करतो की तुमचं हे संघटन, तुमच्या संघटनेच्या मागण्या ह्या पूर्ण करण्याची जबाबदारी आमची आहे, एवढा विश्वास देतो आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो.